नमस्कार. आमच्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि वाढदिवसाला आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. भाऊ, या वाढदिवसाला काय प्रण आपण देणार आहात? आज या ठिकाणी माझा जन्मदिवस आहे आणि जन्मदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आज नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, सावनेर कमिशन मतदारसंघाचे आमदार आशिषबाबू देशमुख साहेब, काटोल मतदारसंघाचे आमदार आदरणीय चरणसिंहजी ठाकूर साहेब, हिंगण्याचे आमदार आदरणीय समीरजी मेघे साहेब, जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे आणि प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आदरणीय डॉक्टर राजूजी पोद्दार साहेब आणि सर्व जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, सर्व मंडळ अध्यक्ष, महामंत्री आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा मेळावा सुद्धा आयोजित केला आहे. आणि या भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्याच्या माध्यमातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे, नगर परिषद असो की नगरपंचायत असो की जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती असो, या सर्व निवडणुकाचा दृष्टिकोन ठेवून सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना एकत्रित येऊन या ठिकाणी एक भविष्यामध्ये आपल्याला निवडणुका त्या ठिकाणी लढायच्या आहे. त्या माध्यमातून सर्वांनी एकत्रित येऊन आज या ठिकाणी निर्धार करायचा आहे की पूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेवर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर त्या ठिकाणी फडकवायचा आहे. असा निर्धार आजच्या या जन्मदिवसाच्या माध्यमातून मी एक जिल्हाध्यक्ष म्हणून काटोल नागपूर ग्रामीणचा जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी तो निर्धार त्या ठिकाणी करायचा आहे. आपण नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टीचे. जनतेसमोर आपला हा वाढदिवस कसा प्रकारे आपण साजरा करणार? हा वाढदिवस एक साध्या पद्धतीनं वाढदिवस आहे, पण हा त्या वाढदिवसाचं एक औचित्य आहे. पण या ठिकाणी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर कुठेतरी भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्याचा मेळावा घ्यायचा या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि पालकमंत्री महोदय, महसूल मंत्री आणि माननीय आमदार सर्व या ठिकाणी मार्गदर्शन करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी भविष्यामध्ये आपल्या जे काही रणनीती आहे त्याचं सुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे. समोरची आपली वाटचाल कशी राहील? समोरची वाटचाल मला पक्षाने जिल्हाध्यक्ष केलं, फार मोठी माझ्यावर जबाबदारी दिली, माझ्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला मी तळा जाऊ देणार नाही. आणि एक चांगलं असं काम या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं पक्षाचं काम मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करेल. ग्रामीण भागाच्या जनतेला आपण काय संदेश द्याल? ग्रामीण भागातील जनतेला एकच माझं या ठिकाणी सांगणं आहे की विकासाचं जे विजन, भारतीय जनता पार्टीचं जे विकासाचं विजन आहे, मोदी साहेबांचे सरकारचे 11 वर्ष आहे, 11 वर्ष पूर्ण झाले आणि त्या 11 वर्षामध्ये 80 लाख लोकांना या देशामध्ये मोफत धान्य त्या ठिकाणी दिल्या जात आहे. 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिल्या जात आहे. 20 कोटी लोकांना त्या ठिकाणी घरकुलं दिले आहे. जलजीवन मिशन सारखी योजना, हरघर जल आणि मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये सुरू आहे. प्रत्येकाच्या घरी चांगलं असं शुद्ध पाणी त्या ठिकाणी जात आहे. असं अनेक प्रकारचं व्हिजन, मग रस्ते असो किंवा शेतकऱ्यांचे विषय असो, हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचं काम हे सरकार त्या ठिकाणी महाराष्ट्रातलं आणि देशातलं सरकार, भारतीय जनता पार्टीचं सरकार त्या ठिकाणी करत आहे. शेतकऱ्यांचं म्हटलं की आता खूप जोरदार पाऊस पडलेला आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालं. शेतकऱ्यांमध्ये आपली काय एक मागणी आहे जी आता 3-4 दिवस पाऊस आला नाही, अतिवृष्टी झाली, काही प्रमाणामध्ये लावण त्या ठिकाणी पराठीचं असो, मग तूर असो किंवा अन्य सोयाबीन पीक असो किंवा धानाचं असो, थोड्या फार मोठ्या प्रमाणामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करण्याचे सुद्धा आदेश शासनाने त्या ठिकाणी दिले आहे. जर खरोखरच त्या ठिकाणी नुकसान झाला पण निश्चितच त्या ठिकाणी काहीतरी त्याच्यावर मार्ग काढण्यात येईल. पीक विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांना काय लाभ होईल? पीक विमा योजनेअंतर्गत आपल्याला माहिती आहे की 1 रुपयाचं ते विम्याचं होतं. अनेक शेतकऱ्यांना त्याचा त्या ठिकाणी केंद्र सरकारकडून लाभ मिळत आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा सुद्धा त्या दृष्टिकोनातून फायदा सुद्धा झालेला आहे. पीएम किसान योजना त्या ठिकाणी सुरू आहे. शेतकऱ्यांची वीज बिल माफी महाराष्ट्र सरकारने केली. लाडक्या बहिणीला सुद्धा त्या ठिकाणी 1500 रुपये महिना त्या ठिकाणी व्यवस्थित आहे. महिला बचत गटाच्या ज्या योजना आहे त्या शेवटच्या महिलेपर्यंत त्याचा लाभ त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम आपलं भारतीय जनता पार्टी सरकार त्या ठिकाणी करत आहे.
माझा आखरी प्रश्न आहे की आता ते जे बीज येत आहे शेतकऱ्यांसाठी ते डुप्लिकेट येत आहे आणि याचा बाजार खूप मोठ्या प्रमाणात वाटप होत आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ते असे आदेश दिले आहे की कोणी जर डुप्लिकेट जर बोगस बियाणं जर त्या ठिकाणी विकत असेल तर त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई त्या ठिकाणी झालं पाहिजे, कारण की ते शेतकऱ्यांची फसवणूक ही फार मोठी त्या ठिकाणी फसवणूक होते आणि अशा बोगस विक्रेत्यावर निश्चितच त्या ठिकाणी सरकार त्या ठिकाणी कारवाई करत आहे. धन्यवाद.